आज जळगाव पद्मालय विश्रामगृहावरती जळगाव जिल्ह्याची कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढण्यासाठीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये बंजारा समाजाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये फक्त सकल बंजारा समाजच्या आशयाखाली आपण मोर्चा काढायचा असं सर्वांमध्ये ठरलं। तर मला शासनाला अशी विनंती करायची आहे की बंजारा गॅजेटच्या धर्तीवर जर मराठा बांधवांना जर शासन आरक्षण देत असेल तर हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाला सुद्धा 1920 मध्ये नमूद केलेले आहे आणि अशा प्रकारचे अनेक पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत। आणि बंजारा समाज आजच जागा झाला असं नव्हे तर बंजारा समाज हा मागील 50 वर्षापासून लढा देत आहे, डोकं ठोकत आहे, शासनाकडे वारंवार आपली बाजू मांडत आहे, परंतु हा गरीब आणि वंचित समाज आहे। याने कितीही जरी केलं तरी शासनाने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही। परंतु आज बंजारा समाजासाठी अत्यंत चांगली संधी उपलब्ध करून आलेली आहे। जर मराठा बांधवांना त्या कायद्यानुसार त्या नियमानुसार जर आरक्षण मिळत असेल तर बंजारा समाजाला सुद्धा मिळायलाच पाहिजे। आणि याच्यासाठी आमच्या एक बांधवाने बंजारा समाजाच्या बांधवाने आपल्या स्वतःच्या याची आहुती दिलेली आहे, बळी दिलेला आहे आरक्षणासाठी। तर याच्यासाठी असे अनेक पवन चव्हाणची बळी गेले ना तरी चालेल, पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। कारण की हा लढा मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये मुंबईपर्यंत पोहोचणार आहे। तरी मी जळगाव जिल्ह्याच्या बंजारा समाजांना, तरुणांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आवाहन करू इच्छितो की जळगाव येथे 26 सप्टेंबर 2025 रोजी भव्य दिव्य असा बंजारा समाजाचा, सकल बंजारा समाजाचा मोर्चा निघणार आहे। तरी सगळ्यांनी सगळे काम धंदे सोडून जळगावला उपस्थित राहावे। धन्यवाद। जय शिवराय।